नमस्कार मंडळी, मी सुप्रिया स्वागत करते एका छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. पहाटे पहाटे उठले, नुकताच उजडलं होतं आणि घरासमोरचा डोंगरच गायब झाला होता. इतकं दाट धुकं दाटलेलं होतं. त्यानंतर धुकं जरा इकडं तिकडं पसरलं आणि छान हिरवागार डोंगर दिसायला लागला. इतकं प्रसन्न वाटलं ना. आणि मग लगेचच मी आंघोळ केली, मस्त अशी साडी वेअर केली. तर आज आहे गणेश चतुर्थी आणि गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे. भाद्रपद महिना लागलेला आहे. तर या साडीच्या डिटेल्स ना माझ्याकडे होत्या बरं का, पण ते कार्डच माझ्याकडनं हरवलं. ही साडी मी कोल्हापूरला घेतलेली आहे आणि एक दोन जणांनी यूट्यूबवर कमेंट केले होते की ताई साडीच्या डिटेल्स द्या. तर कार्ड हरवलं, त्यामुळे मी डिटेल्स नाही शेअर करू शकले. आता मला ह्या ना कॉटनच्या छान अशा जुन्या काळात जशा बायका साड्या घालायच्या ना, तशा साड्या मला खूप आवडतात. इतक्या कम्फर्टेबल असतात ना. मग त्यानंतर मग दिवसभर वेअर केला तरी त्रास होत नाही. त्यानंतर मस्तपैकी छान पुरी भाजी केलेली. आज पुरी भाजीचा बेत होता. पुरी भाजी, मोदक आणि त्यानंतर वरण भात असं साधं जेवण होतं. थोड्याच वेळात आमच्या गणपती बाप्पांचं आगमन झालं. तर आम्ही 2021 पासून ना अष्टविनायक गणपती बाप्पांची मूर्ती बसवायला सुरुवात केलेली आहे. हा 5वा गणपती आहे, ओझरचा विघ्नेश्वर. प्रत्येक वर्षी आम्ही एक मूर्ती घडवून घेतो आणि आता मग 5 मूर्त्या ज्या आहेत त्या पूर्ण झालेल्या आहेत बसवून. यावर्षी आम्ही ओझरच्या विघ्नेश्वराची मूर्ती घडवून घेतलेली आहे. आम्ही जी मूर्ती कुंभाराकडून घडवून घेतो ती काळ्या मातीची असते आणि आम्ही घरीच एका मोठ्या टपामध्ये या मूर्तीचे विसर्जन करतो आणि त्याच मातीमध्ये एखादं झाड लावतो. मूर्ती गणपती बाप्पा अर्धा लाडू चंद्रावर, गणपती आमचा उंदरावर. मोरया मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा गणपती बाप्पा मंगल मूर्ती. मी यावर्षी जास्त काही डेकोरेशन केलं नव्हतं, पण मूर्तीकडे बघून डोळ्याचं पार न फिटावं अशी कुंभार काकांनी मूर्ती घडवली होती. इतकं छान प्रसन्न वातावरण झालं होतं ना. एक वेगळ्या सात्विक लहरी घरामध्ये जाणवत होत्या. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचं हसू, समाधान एवढं भारी वाटत होतं ना. त्यानंतर फुलांचा हार घातला आणि गणपती बाप्पांचं रूप आहे ना अजूनच साजिरं दिसायला लागलं. देवाला की नाही चांदीचा मोदक, चांदीचा हार असं काही नको असतं. गणपती बाप्पा फक्त आपला भक्तीचा भुकेला असतो. तर अशा पद्धतीनं ना गणेश उत्सव नेहमी साजरी करायला मला खूप आवडतं. त्यानंतर इथं माझी मैत्रीण आली होती, म्हणजे तिला आणि तिच्या मुलांना दोघांनाही आम्ही यावर्षी जेवायला बोलवलं होतं. त्यानंतर आरती झाली आणि मग जेवणाच्या पंक्ती बसल्या. अशा पद्धतीनं गणेश उत्सव साजरी झाला.